नमस्कार. आज आपण एका अत्यंत संवेदनशील आणि धक्कादायक घटनेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात समोर आलेल्या या घटनेने अनेकांना हादरवून सोडले आहे. मात्र या व्हिडिओमध्ये आम्ही कोणाच्याही वैयक्तिक माहितीचा खुलासा करणार नाही. या प्रकरणाकडे केवळ बातमी आणि सामाजिक जबाबदारीच्या दृष्टीने पाहू. तर चला आपण पाहूया नेमकी घटना काय आहे ते. नाशिक जिल्ह्यातील एका सरकारी आश्रमशाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीने नुकतेच एका बालिकेला जन्म दिला. ही बाब समोर आल्यानंतर प्रशासन, पोलीस आणि बाल संरक्षण यंत्रणा तातडीने सक्रिय झाली. प्राथमिक माहितीनुसार ही घटना शाळेत नव्हे तर सुट्टीच्या काळात गावात घडल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या प्रकरणात POCSO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक तपासात पीडितेच्या नातेवाईक असलेल्या एका अल्पवयीन मुलावर आरोप करण्यात आला असून त्याला कायद्यानुसार ताब्यात घेण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत. घटना समोर येताच संबंधित विभागाने मुलीला आवश्यक वैद्यकीय उपचार आणि समुपदेशन उपलब्ध करून दिले. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे आश्वासनही प्रशासनाने दिले आहे. ही घटना केवळ एका कुटुंबापुरती मर्यादित नाही. ती समाजाला काही महत्त्वाचे प्रश्न विचारते. तर मुलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची? मुलांना गुड टच आणि बॅड टच याबद्दल योग्य वेळी शिक्षण मिळते का? पालक आणि शिक्षक मुलांशी मोकळेपणाने संवाद साधतात का? तर कायदा काय सांगतो? भारतात अल्पवयीन मुलांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणांसाठी POCSO कायदा लागू आहे. या कायद्याच्या उद्देशाने पीडित मुलांचे संरक्षण करणे, त्यांना न्याय मिळवून देणे आणि अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई करणे हा आहे. पालकांनी आपल्या मुलांशी विश्वासाचे नाते निर्माण करणे अत्यंत आवश्यक आहे. मुलांच्या वागण्यात अचानक बदल दिसल्यास त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांचे बोलणे शांतपणे ऐका आणि गरज पडल्यास संबंधित अधिकाऱ्यांची मदत घ्या. ही घटना अत्यंत वेदनादायक आहे. मात्र अशा घटनांकडे केवळ धक्कादायक बातमी म्हणून न पाहता मुलांच्या सुरक्षिततेबाबत समाज अधिक जागरूक होण्याची गरज आहे. सध्या या प्रकरणाचा तपास सुरू असून अधिकृत माहिती समोर येत आहे. त्यामुळे अप्रमाणित माहिती किंवा फोनवर पसरवून देऊ नका. मित्रांनो, या घटनेत पीडितेच्या गोपनीयतेचा आदर राखणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. अशात पडताळणी केलेल्या आणि सुरक्षित बातम्यांसाठी आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.